पहा मैत्रिणींनो, सतत फ्रॉड होत आहे. मी जर इंस्टाग्रामची रील पोस्ट केली की नाही, तर आपल्या इंस्टाच्या रीलमध्ये सुद्धा तुम्हाला 1-2 तरी कमेंट दिसतील की आम्ही पेमेंट केलंय पण आम्हाला आन्सर नाही, तुम्ही व्हॉट्सअपला मेसेजेस बघत नाही आणि मग कशाला रील पोस्ट करता. असं प्रत्येक वेळेस होतं. मान्य आहे आम्हाला, आमचा वर्कलोड जास्त आहे, तुम्हाला आन्सर यायला उशीर होतो, पण येतं. पण तुम्ही जर फ्रॉड आयडीला पेमेंट केलं तर आम्ही काय करणार? एक अनुभव चालू परिस्थितीतला तुम्हाला सांगते. पहा, जवळ ये थोडीशी. आता ह्या ताईंचा नंबर हा पूर्ण काय आम्ही दाखवू शकत नाही पुढच्या क्लायंटचा. आता त्यांनी काय केलंय, आम्हाला कधी मेसेज केलाय, एस्टरडेला ही साडी विचारली, ओके. आणि आमच्याकडून बघा त्यांना मेसेज गेलेला आहे की हा 9404041966 हा जीपे नंबर आहे आणि 9932897555 हा व्हॉट्सअप नंबर आहे. ताईंनी माझ्याच लाईव्हचा हा ब्लॅक कलरचा स्क्रीनशॉट घेतला आणि आम्हाला कॉल केला. ओके, तर माझ्या स्टाफने सांगितलं 1125 प्राइस आहे. त्याच्यानंतर माझ्या स्टाफने सांगितलं कॉल नाही करायचा, व्हॉट्सअपवरती बुकिंग करा. पुन्हा ह्याही साडीला स्टाफने सांगितलं 850 आहे, कॉलवर बुकिंग होत नाही मॅम, व्हॉट्सअप करा. त्या काय म्हणतात, बुक केलं आहे, पैसे पण पाठवले आहेत. कधी पाठवलेले आहेत? तर ह्या ताईंनी हे बघा, पैसे कोणाला पाठवलेत, वरती नाव कोणाचं आलं. तुम्ही जर आम्हाला पैसे पाठवले तर एसटी वायकर फॅन्सीसाठी नाव येणार आहे. हे बघा, अनीस म्हणून असं अकाउंट आहे आणि तिथे पेमेंट पाठवलंय 1560 रुपये. त्यांनी काय लिहिलंय बघा, ह्या नंबरवर त्या ताईंनी पेमेंट केले. आता हा नंबर आमचा आहे का? ह्या फोन नंबरला त्या ताईंनी पेमेंट केलंय जुलैमध्ये आणि जुलैमध्ये पेमेंट केल्यानंतर साडी आली नाही म्हणून कंटिन्यू आम्हाला त्या मेसेज करत होत्या, कॉल करत होत्या की मॅडम सांगा ना, बुक झाली आहे साडी. ओके, तर स्टाफने सांगितलं पेमेंटचं UPI स्क्रीनशॉट पाठवा. आणि ह्या मॅडमने हे बघा एवढी चॅटिंग केली आहे, परत व्हॉइस मेसेज टाकलेत. पेमेंट केला त्यांनी सांगितलं नव्हतं स्क्रीनशॉट पाठवा म्हणून. आता मी फोन करते तर ते कॉल उचलत नाहीये. 15 तारखेला मी पेमेंट केलाय त्यांना 1560 रुपये. मॅम त्यांचा फोनच स्विच ऑफ लागतोय, काय करू आता? बघा, आता आम्ही काय करणार सांगा, समोरची पार्टी. आता ह्या ताईंचा तर मी तुम्हाला व्हायरल फोन नंबर करू शकत नाही. हे बघा, साडी कलेक्शन. आता हे नाहीच आहे ना, माझा फोन नंबरच नाहीये. काय हे बघा, साडी कलेक्शन हा आपला फोन नंबरच नाहीये. आता त्या ताईंनी साडी कलेक्शन म्हणून हा नंबर सेव्ह केलाय. मी करणार काय ह्याच्याबद्दल सांगा पवाने? आता त्या आम्हाला विचारतायत. आणि 1560 ताईंनी कधी केलंय? जुलैमध्ये. अशा पद्धतीने फ्रॉड पासून तुम्ही सावध राहा. एसटी वायकर फॅन्सी साडी ची ओळख जर तुम्हाला मिळवायची आहे तर तुम्ही ताईचा फक्त चेहरा पाहणार आहात का? नाही. एसटी वायकर फॅन्सी साडी ह्या पेजला तुम्ही फॉलो केलं तर तुम्ही काय होणार नाहीत, तुम्ही फसणार नाहीत. म्हणजे अनेक पेजवरून तुम्हाला वेगवेगळे ताई दिसली तरी तुम्ही म्हणाल की मी तर ताईच्या पेजला फॉलो केलंय, मला नोटिफिकेशन येणार आहे. दुसरी गोष्ट, ताईचे नंबर 9932897555 शिवाय कोणालाच व्हॉट्सअप करायचं नाहीये. आणि 9404041966 ह्या नंबर शिवाय पेमेंट दुसऱ्या नंबरला करायचं नाहीये. आणि जर त्या नंबरला पेमेंट नाही झालं तर तुम्हाला व्हॉट्सअप नंबरवरून आम्हीच QR देतो. तर मैत्रिणींनो, माझी तळतळीची विनंती आहे, 1560 ही रक्कम किती झाली? तुमचे 5-6 रुपये जरी गेले तरी मला वाईट वाटणार आहे, कारण तुमचा विश्वास माझ्यावर आहे. तर प्लीज थोडंसं शहाणं व्हा. प्रत्येकाला आपण रिपोर्ट मारू शकत नाही, प्रत्येकाला आपण ब्लॉक करू शकत नाही. त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित विचार करून बुकिंग करायची की कुठे आपण पेमेंट करतोय. पेमेंट करताना एसटी वायकर फॅन्सी साडी नाव येतंय का? फक्त ताईचा व्हिडिओ दिसतो आणि तुम्ही फसले जातात, असं फसू नका.